एक मिनिट हा. ही या गँग सोबत आहे सध्या. जी माझी सासू आहे, माझा नवरा आणि मग माझे सासरे आहेत. सो आम्ही खूप धमाल करतो. खूप मजा येते आम्हाला आणि आमचे सीन आम्ही चोपतो असं वाटतं. तर रिहर्सल होते प्रॉपर, ठरवलं जातं काय करायचं काय नाही करायचं. इव्हन ऑन स्क्रीन जसा आपल्याला सीन दिसतो तो बघताना की प्रत्येकाच्या कॅरेक्टर मध्ये एक काहीतरी फन आहे, काहीतरी मॅजिक आहे. नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्र रिजनलमधून आणि आज आपण आलो आहोत तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहेत मालिकेतील सर्व आर्टिस्ट. चला तर मग त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूया आणि जाणून घेऊया इंटरेस्टिंग गोष्टी. तर कसं वाटतंय तुम्हाला पहिल्यांदा आमच्यासोबत संवाद साधताना? छान वाटतं. आता सुरुवात कशी होते आणि कसे प्रश्न येतात आणि त्याची कशी उत्तरं देतोय त्याच्यावरती सगळं आहे. पण एक्साइटेड आहोत. पण आले असं वाटलं अरे हे ओळखीचे चेहरे नाही आहेत. तर तुम्हाला तुमच्या चॅनलसाठी आमच्याकडनं खूप छान खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. आणि आमच्या सेटवर वेलकम. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या सेटवर आणि आम्ही सगळेच खूप एक्साइटेड आहोत तुमच्यासोबत मस्तपैकी गप्पा गोष्टी करायला. कारण की आय थिंक खूप दिवसानंतर आपण परत इंटरव्ह्यू करतोय. सो लुकिंग फॉरवर्ड. तर मालिका जेव्हा सुरू झाली आणि आता एवढा काळ लोटला आहे मालिका सुरू झाल्यापासून, तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास कसा होता? हा, सो आता ऑलमोस्ट आपल्या मालिकेला 1.5 वर्ष होत आलेला आहे आणि यात खूप चेंजेस झालेत. मुळात म्हणजे प्रत्येकाच्या कॅरेक्टर्स आणि कॅरेक्टर व्हेरिएशनमध्ये खूप चेंजेस झालेत. मायाचं असं म्हणाल तर इट्स बीन अ रोलर कोस्टर. खूप शिकायला मिळालंय आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की माझे इतके कमाल कोस्टार्स आहेत. म्हणजे मी स्पेशली सगळ्यात जास्त जर माझे सीन्स एन्जॉय करत असेल करताना तर या गँग सोबत आहे सध्या. जी माझी सासू आहे, माझा नवरा आणि मग माझे सासरे आहेत. सो आम्ही खूप धमाल करतो आणि खूप शिकायला मिळालंय. सो जस्ट लुकिंग फॉरवर्ड. माझं म्हणाल तर मी खूप वर्ष काम करते इंडस्ट्रीमध्ये आणि ही टीम अगदीच माझ्यासाठी नवीन होती. प्रोडक्शन जुनंच आहे ज्यांच्यावर मी आता माझी 5वी सिरियल आहे. पण हे सगळे आर्टिस्ट माझ्यासाठी नवीन होते आणि इनिशियली हळूहळू ओळख बिळख होत नंतर इतकं छान बॉन्डिंग झालं की आता सीन्स करायलाही माया म्हणाली तसं सीन करायला खूप मजा येते आम्हाला आणि आमचे सीन आम्ही चोपतो असं वाटतं. आणि लवकर होतात. आणि असे होतात आमचे सीन्स पटापट आणि एक वेगळ्याच प्रकारचं आमच्या चौघांमध्ये बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ते पटकन होतं आमचं. सो शूट करताना तर खूपच मजा येते आणि आम्ही धमाल करतो. कॅरेक्टर बद्दल आणि सिरियलच्या इतर लोकांबद्दल सांगितलंच. मी स्वतः सगळं माझ्याबद्दल सांगतो. जे सुरुवातीला 1.5 वर्षांपूर्वी आलो होतो त्या सगळ्यांना वाटायचं किती शांत मुलगा आहे, किती नाही, गप्पा मला गप्पा नाही असतो. हो, मला वाटलं होतं. हा, की नाही? Correct. मलाही वाटलं होतं. हा, सगळ्यांना मी होतोच. मी आहे, शांतच आहे मी, है ना. हळूहळू माझे गुण सगळ्यांना शांततेतला आवाज आत्ताच अडवायला लागलाय. कळायला लागले आणि मग आता मला ते अरे शांत राहा असं म्हणत. हा 1.5 वर्षांचा माझा प्रवास आहे. हा, माझंही तसंच आहे. म्हणजे छान वाटतं सगळ्यांबरोबर काम करून. सीन छान होतात आमचे. एक तर रिहर्सल होते प्रॉपर, ठरवलं जातं काय करायचं काय नाही करायचं आणि मग तो एकदम पटकन असं व्यवस्थित होऊन जातो सीन. आणि अजून एक गोष्ट, आपण सीन करताना म्हणजे आमच्या सीन्स मध्ये अनेक गोष्टी अनप्लॅन्ड असतात, जे इम्प्रोव्हायझेशन हा, खूप असतात. ते खूप छान या दोघांना सुचतात आणि दोघं खूप छान प्रकारे आम्हाला हेल्प करतात किंवा जे काही म्हणजे गिव्ह अँड टेक जे आपण म्हणतो ना, ते खूप छान होतं. त्यामुळे खूप जास्त मज्जा येते. हा, कारण मुळात माझ्या वैयक्तिक कॅरेक्टरला निगेटिव्ह शेड जरी असली तरी ह्युमरचं थोडंसं एक बॅकलॉक आहे, फ्लेवर आहे. त्याच्यामुळे तो कसा आणायचा, शब्दातनं कसा आणायचा किंवा त्यात कसं पेरायचं ते मी विचार करतो आणि हा पण मला त्यात मदत करतो बऱ्यापैकी. सो ते छान होऊन जातं एकंदरीत. यांचं प्लॅनिंग निगेटिव्हिटीचं त्यात आमचा बावळटपणा म्हणजे माझा बावळटपणा तो कसा अंतर्भूत होईल याचा प्रयत्न केला जातो. कधी कधी तर प्लॅन केलेलं नसतं सुद्धा. हा, म्हणजे Yes. बऱ्याचदा Exactly. प्लॅन केलेलं नसतं. ऍक्शन म्हटल्यानंतर ते सुचतं आणि चौघांचं आता बॉन्डिंग इतकं छान झालंय की ते नाटकामध्ये असतं ना हा. एखादा तुला असं म्हणायचं होतं का, तू असं म्हणाल असं ठरवतो. ऍडिशन घेऊन सुद्धा नाटक पुढे चालत जातं. तसं आमचा सीन तो पुढे चालत जातो, हो. कोणी थांबत नाही आणि मग त्यामुळे म्हणजे काय म्हणते मज्जा येते. असं पंख पसरून असं उडता येतं हो. सीन करताना. कुठे मोनॉटनी येत हा. नाही. नाहीये. 4 विलन्स असून इथे प्रत्येक विलन वेगळे आहे. म्हणजे 4 विलन्स असून इकडे प्रत्येक विलन वेगळा आहे आणि त्याची शेड वेगळी आहे. आणि जेव्हा त्या 4 वेगवेगळ्या शेड्स एकत्र येतात आणि इव्हन ऑन स्क्रीन जसा आपल्याला सीन दिसतो तो बघताना की प्रत्येकाच्या कॅरेक्टर मध्ये एक काहीतरी फन आहे, काहीतरी मॅजिक आहे. त्यामुळे ते बघताना आणि करताना हे करता येतंय ह्याच्यामध्येच ग्रॅटिट्यूड आहे. हा फक्त 1.5 वर्षांचाच प्रवास आहे बाय. हा, ह्यात एवढं सगळं झालेलं आहे. तर ह्या दोघांनी तुम्ही काही प्रोजेक्ट वगैरे केला आहात, पण ऑडियन्स कडून अशी कोणती एखादी भूमिका आहे का ज्याने लोक आजही तुम्हाला ओळखतात आणि कधी कुठे तिला तर बाबा अरे तो लेजेंड आहे. मला मेन ओळखतात म्हणजे होणार सून मी मधली बेबी हत्या
या कॅरेक्टरनी पण ओळखायला लागलेत बरेच लोक आमची सिरियल बघतात. आता आम्ही झीच्या इव्हेंटला वगैरे जेव्हा जातो तेव्हा लक्षात येतं की आम्हाला आता या सिरियलच्या नावानी आणि कॅरेक्टर नावानीही ओळखतायत. याचा एक वेगळा आनंद आहेच. हो, आणि मला मी गेल्या वेळी सिरियल जी केली होती भाग्य दिले तुम्हाला, ज्यामध्ये बच्चू मामाचं कॅरेक्टर खूप फेमस झालं, त्यामुळे ओळखतात अजूनही बच्चू मामा म्हणून, जरा बरं वाटतं थोडं, पण ठीक आहे, ओळखतात मला. मला खरं तर मी खरंच आहे म्हणजे या मालिकेमुळे तो ओळख मिळालीच. ऑब्व्हियसली झी मराठीचं नाव माझ्या मागे आयरिस प्रोडक्शन आहे. पण तरी या आधीची जी मालिका होती त्याच्यामध्ये माझं जे कॅरेक्टर होतं आकाशचं, त्याच्यामुळे अजूनही लोक ओळखतात. म्हणजे इंस्टाग्रामवरती कधी काही पोस्ट केल्यावर त्याच्या खाली हमखास कमेंट असतात त्याच्या. आणि म्हणजे जे लोकांनी माझं ते कॅरेक्टर पण पाहिलं आणि हे कॅरेक्टर पण पाहिलं त्यांना खरं नाही वाटत, कारण ते कॅरेक्टर खूपच गोड होता, खूपच जेन्युन मुलगा होता, खूप खरा मुलगा होता, खूप प्रेमळ मुलगा होता तो. म्हणजे कुठेही बोट ठेवायला जागा नाही. प्रत्येक आईला असं वाटेल की आपल्या मुलीसाठी हा असाच नवरा मिळाला पाहिजे, इतकं गोड कॅरेक्टर होतं. आणि त्याच्या एकदम Opposite. विरुद्ध, हा मुलगा नको हा मिळायला. असा अजिबात नको. हा कोण आहे, हा हिला शिवाय घालत असेल, असा कसा जन्माला घातला. असं हे दोन कॅरेक्टर आहेत. So ज्या दोघांनी ते दोन्ही बघितलंय ना, तर ते आता परवाच झाला माझ्यावर किस्सा. माझी ताईचा मुलगा होता, त्याचा रिझल्ट होता. सो त्याच्या मॅडमनी माझे दोन्ही कॅरेक्टर बघितलेले होते. त्यांनी तेही 3 वर्ष मालिका ती बघितली होती, हेही 1.5 वर्ष बघतात. सो त्यांनी मग तिने तिकडनं कॉल करून मला हमखास ते सांगितलं की मी तुमच्या दोन्ही गोष्टी बघितल्यात आणि तुम्ही कसं काय असं 2 गोष्टी करता, का करता, मला तिचा प्रश्न होता. म्हटलं करावं लागतं, ठीक आहे. आणि या सीन करताना पण आम्हाला, आता हा माझा मुलाचं काम करतोय, पण बरेचदा इतकं रिलेशन चांगलं झालंय आता, आणि माझा मुलगा आहेस हे लक्षात ठेवून काम करावं लागतं. आता मित्र म्हणून जवळपास काम केल्यासारखं होतं कधी कधी. अगदीच म्हणजे इट्स माय फर्स्ट टाइम की मी झी मराठी सोबत काम करते आणि मला असं वाटतं की प्रत्येक उभरत्या मराठी आर्टिस्टचं स्वप्न असतं की एकदा तरी झीला काम करावं. त्यामुळे ही संधी माझ्यासाठी सोन्यासारखीच आहे. पण असं खूपदा होतं की आता मी ॲक्च्युली एक कॉन्टेंट क्रिएटर सुद्धा आहे, सोल सखी म्हणून माझं पेज आहे. सो ती जी एक माझी भूमिका आहे आणि आता माया म्हणून जी भूमिका आहे, तर हे 2 ॲब्सल्यूट कॉन्ट्रास्ट म्हणून आहेत. आणि खूपदा माझ्या पेजवर किंवा आपण लोकांना भेटतोही असं तेव्हाही म्हणतात की नाही आम्हाला असं तुमचा राग आलेला, तुम्हाला मुस्कटावाशी वाटलेली, पण आता काय म्हणू शकतो, एक पर्स्पेक्टिव्ह चेंज झालाय. सो नक्कीच मायामुळे खूप मला असं वाटलेलं ऑनेस्टली की खूप जास्त हेट मिळेल, पण हेटपेक्षा जास्त मायाच्या कॅरेक्टरायझेशनसाठी आणि एक स्टाईलसाठी अप्रिसिएशन मिळतं प्रेक्षकांकडून, जी खूप मोठं काय म्हणू शकते मी आशीर्वाद आहे माझ्यासाठी. सो येस, अजून खूप मोठं व्हायचंय आणि अजून खूप ओळख कमवायची आहे. दिस इज जस्ट द बिगिनिंग. प्रेक्षकांकडून आलेली अशी एखादी स्पेशल कमेंट वगैरे आहे का तुमच्या? हा, माझ्याकडे हल्लीचीच आहे. मग आत्ताच एका लग्नाला गेलो तिथे आणायला की तुम्ही विलन आहात या मालिकेत, पण तुमचा असा राग येत नाही, कारण तुमचं असं डोकंच नाही. त्या काकीवर म्हणायचं तुमचं असं कायच नाही, तुम्हाला काय तुमची क्रूर बायको असं काहीच सांगते, करत नाही. तुमची बायको सांगते, तुमची आई जे सांगते ते तुम्ही करून मोकळे होता. असं होतोय ना, खूप मी सांगितलं होतं ना, खूप विनोदी आहे. हाच तो विनोदी कॅरेक्टर. कमाल विनोद आहे, जोक सांगायची पद्धत वगैरे कमाल आहे याची. खूप विनोदी माणूस खरंच आहे, मानते मी. हा. थँक्यू. सेटवरती जर चैतन्य असं हा, येतं तरी तर ते याच्यामुळे. चैतन्यमुळे येतं. हा, असा विनोद केलाय, वा वा, असे विनोद केले असतात. मला काय तारीफ होती, म्हटलं विनोद बोलतो त्याला. विनोदाच्या निमित्ताने त्यांनी घेतला तो. मला टेन्शन टाकायचं. मला असं कमेंट आली की नेगेटिव्ह कॅरेक्टर तुम्ही करू नका, तुम्ही पॉझिटिव्हच करा, ते छान वाटतं तुम्हाला, तुम्ही खूप चांगलं करता, पण आम्हाला तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये बघायची जास्त सवय आणि आवडतं. त्याच्यामुळे आता मे बी नेक्स्ट वेळेला मी नेक्स्ट प्रोजेक्ट माझा पॉझिटिव्ह असेल. तू इकडनं जर दिसणार नाही तशी सो पण. एक मिनिट हा. हे आमचं गोडसं भूत आहे जे आता मधनं असं छान उडून गेलेलं आहे, ज्याच्यावर आमचं खूप खूप प्रेम आहे. सो मला कमेंट असं ऍक्च्युली मला एक खूप इंटरेस्टिंग कमेंट किंवा DM आलेलं, अँड दॅट वॉज की माझी एक फॅन होती आणि तिला मायाचं काम इतकं आवडलं की तिने लिटरली असं टेक्स्ट केलंय की माया हे पात्र सुरू कसं झालं आणि कसं याची बॅक स्टोरी काय होती, तर मायाला ऍज अ प्रोटॅगनिस्ट म्हणून बघायला आवडेल की माया जर मेन लीड झाली आणि मग तिची स्टोरी जर अनफोल्ड झाली तर ती कशी बघायला आवडेल. सो आय थिंक दॅट इज द बेस्ट कमेंट की ही अशी का घडली हे बघायला आवडेल. तर सेटवर तर तुमचं को बॉन्डिंग तर आम्ही आता बघितलं, पण आता सगळ्यात जास्त प्रँक आणि मस्ती कोण करतं सेटवर? हा, अजित
एखादा असा गोड किस्सा आमच्यासोबत शेअर करा तुम्ही. अरे बापरे. कालच झाला म्हणजे आम्ही ऍक्च्युली जसं तुम्हाला माहित असेल तर दादासाहेब आता नाही आहेत आणि त्यांचं पूर्ण शोक सभा असं म्हणू शकतो बसलेलो आणि त्यात त्यांची जी बायको आहे मंजिरी तर ती पुढे बसलेली आणि हा माझा नवरा म्हणून माझ्या बाजूला बसलेला. तर आम्ही सतत म्हणजे आता मंजिरी आमच्या पुढे आहे तर मग आम्ही श्रुताई आणि मग श्रुताई फिरायची आणि मग पुढे बघ तो असा हा किस्सा झाला एखादा. येस, हसायचं होतं. त्याचा किस्सा असं होता की ते पुढे बसलेले होते आम्हाला काही काम घेणं देणं नव्हतं. आम्ही उगाच पुढच्या नाक मारतो सगळ्या कॅरेक्टरना की ए शरुताई मग ती म्हणे हा काय पुढे बघ. ते कंटाळले अशा छोट्या मोठ्या गोष्टी चालत. तरी दादासाहेब नाही त्यांच्यावरती खूप प्रँक करत चड्डी नाही सॉरी झोपलेला असताना पॅन्ट त्याची आम्ही लपवले कपडे बिपडे लपवले असं बरंच काय काय केलं. हो, हे मुलांच्या रूम मध्ये काय करतात तेवढं माहिती नाही आम्हाला. किंवा मध्ये आमचा पाल डाळीत असं ओके मध्ये असं होतं सिक्वेन्स होता की पाल डाळीत पडते वगैरे मी टाकते ती पाल घेऊन पण सगळे एकमेकांना घाबरवत आणि यांनी ती बोलली होती हा मी आणि ती चिटकवली आर्टवाल्यांनी परत ठेवली. सिलिकॉनची होती ती. येस. तर आता मालिकेचा जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा. बाप रे म्हणजे एकतर आम्हालाच माहित नसतं की इतके ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत पुढे त्यामुळे आम्ही प्रत्येक नवीन एंट्रीवर किंवा नवीन ट्विस्ट अरे बापरे असं होणार आहे ओ भाई असं होणार आहे हे असंच सुरू असतं पण मज्जा येते कारण की आय थिंक तेच ट्विस्ट अँड टर्न्स मध्ये ना मोनॉटनी येत नाही तेच करतोय असं वाटत नाही सो दॅट्स द फन फॅक्टर. करेक्ट माझं पण हेच मत आहे. हेच मत आमचं सगळ्यांचंच हेच मत आहे. ते जे प्रेक्षकांना उत्सुकता असते ना पुढच्या भागात काय होणार तसं आम्हाला रोज असते. आम्हाला आर्टिस्टना स्क्रीन प्ले पाठवला जातो की एक तुम्हाला लक्षात यावी की स्टोरी 2 लाईन एपिसोडचा 4 episode एपिसोड ची स्टोरी लाईन तर आम्हाला त्याची उत्सुकता इथपर्यंत आलो आता पुढे काय होणार आहे असं. म्हणजे जेवढी आम्हाला असते हो तेवढीच आम्हाला त्याहून जास्त आम्हाला असते कारण आम्हाला कामही करायचं असतं. आणि अनप्रेडिक्टेबल आहे जे प्रेक्षक मालिका बघत असेल त्यांना माहिती आहे की अनप्रेडिक्टेबल होतं म्हणजे तुम्ही विचार करणार की हे होईल त्याच्या अगदी वेगळं काहीतरी झालं. इव्हन तो मला घरचे विचारतात पुढे याचं काय होणार आहे म्हटलं मला नाही माहिती माहिती नसतं काय होणार आहे. तर आता ऑडियन्ससाठी एखादा मेसेज काय देणार तुम्ही मालिकामध्ये. आतापर्यंत आमच्यावर जितकं प्रेम केलं तितकंच सतत करत राहा आणि आमची मालिका बघायला विसरू नका. हो हेच सेम. येस. थँक्यू. थँक्यू